इकडे आलेलो आहोत पन्हाळा किल्ल्यावर आणि आमच्या सोबत आहे सायली आणि तिचं पिल्लू. पिल्लू कुठे बघा, हे पिल्लू आहे. पिल्लू आहे चिमणी का. तो आम्ही आलेलो आहे पन्हाळा बघायला. भाव या नावाने ओळखली जायची, ज्याला छत्रपती शिवरायांनी नाव दिलेलं आहे अंधार भाव. अंधार भाव ज्यावेळेला वरून पाहतो तर नजरेत काळोख येतो, जवळ ज्यावेळेस जाणार तर त्यावेळेस माहिती होणार पाणी आहे विहीर. 6 फीट जिवंत झऱ्यांची विहीर. पूर्ण किल्ल्याचा जो एरिया आहे याच्यामध्ये 70 विहीर आहेत, 2 तलाव आहेत. शत्रू जर का किल्ल्यावर येईल, शत्रू म्हणजे हेर यायचे, किल्ल्यामध्ये ज्या विहिरी आहेत, जे तलाव आहेत त्याच्यामध्ये विषबाधा करायचे. अशा वेळी सैन्य जनावरे मारली जाते. अशी घटना होताच पूर्ण विहिरी तलाव बंद करायचे आणि इथे जी विहीर आहे याचा सैन्याला किंवा जनावरांना सुरक्षित पाण्याचा वापर केला जायचा. त्यामुळे सुरक्षित पाणी, सुरक्षित दारूगोळा आणि सुरक्षित धान्य हा जर का किल्ल्यामध्ये आहे तरच आपण युद्ध करू शकतो, युद्ध करण्यास सक्षम आहे, नाहीतर नाहीये. तर छत्रपती शिवरायांनी विजापूर आदिलशाहीकडून किल्ला जिंकलेला, बनवलेला नाही. तर शिल्हार वंशीय विक्रमादित्य राजाभोज दुसरे म्हणतो ना आपण त्यांना, उज्जैन, तर यांच्या राजवटीमध्ये बनवलेला हा किल्ला आहे. 1052 1112 हो 1112 ही सुरक्षा भिंत आहे किल्ल्याची. 8.5 किलोमीटर आहे. 45 बुरुज आहेत. तोप लावायची जागा बुरुज म्हणतात ना त्याला, टेहळणी करायची जागा. 2 किलोमीटर बाले किल्ला आहे. किल्ल्यामध्ये किल्ला, बाले किल्ला. पूर्ण किल्ला सर करायचा असेल तर बाले किल्ला हा घेणे गरजेचं आहे. त्यामुळे शत्रूचा होणारा जो आक्रमण आहे तो बाले किल्ल्यामध्ये होतो. मग बाले किल्ल्यापर्यंत येण्यासाठी रोखायचं आहे ना, म्हणून ही बाहेर सुरक्षा भिंत आहे. आलं का लक्षात? एंट्री हीच नाही एंट्री ही नाही. नंतर मी दाखवेन तुम्हाला. तुम्ही प्रवासी कर घेतला, इथे किल्ल्याचा गाफील दरवाजा होता. किल्ल्याला आपले गेट 2, एक म्हणजे मुख्य गेट पश्चिम इकडे, आणि तुम्ही आला पूर्व गाफील गेट, ज्याचं नाव होता 4 दरवाजा. मुख्य दरवाजाचं नाव आहे 3 दरवाजा. तर शत्रूला किल्ल्याची पुरेपूर माहिती असेल तर शत्रूचा होणारा आक्रमण पश्चिम. शत्रूला जर का किल्ल्याची माहिती नसेल, मिसगाईड होईल ना, तर त्यावेळेस 4 दरवाजावर आक्रमण सुरू करेल. मुख्य दरवाजा बचावणार ना, त्यामुळे 4 दरवाजा जिथं तुम्ही प्रवासी कर घेतला ब्रिटिश राजवटीमध्ये तो तोडण्यात आला 1 नोव्हेंबर 1844. कारण त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बग्या यायच्या, गाडी यायची ना त्यांच्या आतमध्ये, म्हणून त्यांनी रोड केले, कच्चे रोड केले, ज्याला आपण आता पक्के केले. तर ब्रिटिश राजवटीमध्ये झालेले रोड आहे. तर छत्रपतींनी आदिलशाहीकडून किल्ला घेतला. हा दख्खनचा गेट आहे बरं का, दख्खन स्टार्ट होतो, स्टार्ट होतो. त्यामुळे दख्खनचा गेट असल्यामुळे आदिलशाहीचा महत्वाचा किल्ला होता. शहानबी दुर्ग या नावाने ओळखला जायचा. 1400 शहानबी दुर्ग. तर 1489 1659 ही आदिलशाहीची राजवट होती. उपराजधानी 1489 1489 1659 पर्यंत आदिलशाही होती. तर आदिलशाहीकडून पहिल्यांदा किल्ला घेतला 1659 मध्ये त्र्यंबक भास्कर. जे आले सरदार राजांनी पाठवले ते त्र्यंबक भास्कर, तर त्यांनी घेतला. पन्हाळा हा गेला, त्यामुळे आदिलशाही कमजोर झाली ना. तर आदिलशाहीने अफजल खानचा सुद्धा बदला घ्यायचा आणि किल्ला घ्यायचा, म्हणून फजल खान त्याचा मुलगा अफजल खान तर त्याची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. पण सलाबत खान हा लालची होता, त्याला कनकगिरीचं वतन घ्यायचं होतं आदिलशाहीकडून, त्यामुळे त्याने हा विडा उचलला, पन्हाळा जिंकण्याचा आणि राजांना पकडण्याचा. तर त्यावेळेला 2 मार्च 1660 मध्ये सलाबत खान म्हणजे सिद्दी जोहर म्हणतात त्याला, तर त्याने पूर्ण किल्ल्याला सराउंडिंग 37 छावण्या म्हणजे आपले तंबू, 40,000 फौज. सिद्दी जोहरचे साथीदार भाई खान, बडे खान, रुस्तम आजमा खान, बाजी घोरपडे, त्याचा जावाई सिद्दी मसूद, फजल खान, हे सगळे त्याच्यासोबत होते. तर सिद्दी जोहरची जी मुख्य दिशा होती ही पश्चिम, मेन गेट आहे ना. तुम्ही पूर्वेकडून आला, पूर्ण माहिती होती किल्ल्याची? नाही त्याला नाही माहिती, त्याला नाही माहिती. सांगेन मी नंतर कुणाला माहिती आहे याची. तर पूर्व दिशा जी आहे ना ती फजल खानकडे होती, उत्तर दिशा जी आहे ही मसूदकडे होती, आणि दक्षिण दिशा जी आहे ही बाजी घोरपडेकडे होती. तर राजे अडकलेले आहेत ही खबर भेटताच राजांचे विरोधक सिद्दी जोहरच्या मदतीला आले. सावंतवाडीचे भोसले सावंत, त्यांच्यामुळे हे सगळं माहिती झालं ना त्यांना, या परिसरातला कोकण आहे ना, त्यांच्यामुळे माहिती झाली त्यांना.
आणि त्याच्यामुळे ताकद वाढली त्याची. कारण राजापूरमध्ये वखार आहे ना पोर्तुगीजांची, तर त्यांनी नुकत्याच 2 तोफा सुरतवरून मागितल्या होत्या. त्या राजापूरमध्ये आहेत अजून नाही होत्या त्या काळातल्या, त्या कोल्हापुरात आहेत आता. तर त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टवर त्याला मिळवून दिल्या भोसले सावंत यांनी. त्यामुळे तो सहजपणे आक्रमण करू शकला ना. पण आपण करू शकलो नाही, कारण आपली रेंज नव्हती ना तोप गोळ्याची तिथेपर्यंत. त्यामुळे जितका दारू गोळा होता, जितका धान्य होता, तो शत्रू जवळ येऊ नये म्हणून वापरला जायचा. पण तो सुद्धा संपला ना पावसाळ्यामध्ये. त्यामुळे राजांना किल्ला सोडून विशालगडाकडे जावं लागलं. इथून सुरुवात होते बरं का, बाहेरून गेटची. पहिला गेट पाहिला ना तर हेमाडपंथी आहे. दुसरा जो पाहिला तो गुळ आणि चुन्यामध्ये. आणि हा जो 3 नंबर आहे ना सर्वात मजबूत शिशामध्ये. तर शत्रूला फोडायचा असतो लाकडी गेट. पण खालून ज्या वेळेला तोफ गोळा मारला जाईल आणि तोफेचा निशाणा चुकला जाईल, तर त्यावेळेला जिथं लाकडी दरवाजा आपण लावलेला आहे ती वास्तू कमजोर होईल ना. तर पहिली वास्तू कोसळली ना की दुसरी आहे, दुसरी कोसळली की तिसरी. तर 3 प्रकारे मजबूत बनवलेली प्रवेश दरवाजा लावण्याची वास्तू. त्यामुळे याचं नाव 3 दरवाजा. तर सिद्धी जोहरने जे तोफ गोळे मारले ही पहिली वास्तू आहे हेमाडपंथी, जी अजून सुद्धा क्रॅक लागलेली आहे तोफ, पण कोसळलेली नाही. तर या 3 लेअरचा मुख्य दरवाजा पन्हाळगड किल्ल्याचा 3 दरवाजा. ज्यावेळेस राजे किल्ल्यामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस किल्लेदार इथे राजांना घ्यायला येतात. इथे राजे आल्यानंतर राजांची ओवाळणी केली जाते आणि राजांच्या स्वागतासाठी फुलांचा वर्षाव केला जातो. आणि त्यानंतर राजे पालखीमधून आतमध्ये येतात. इथंपर्यंत घोडा, इथून आतमध्ये पालखी. तर इथे लाकडी दरवाजा अडकवला जायचा. ती विजागरी दिसते पहा कॉर्नरला, दोन्हीकडे दरवाजा अडकवला पहिला अडकवायचा, मग फिरवणार ना फोल्ड याच्यामध्ये. गाडी येत असल्यामुळे दरवाजे काढून ठेवलेले आहेत अजून राजवाड्यात ठेवलेले आहेत खाली कोल्हापूरला. तर हा 3 नंबर दरवाजा शिशामध्ये बनवलेला हा दिसतो पहा, जॉईंट शिशाचा. शिसा गरम करून ओतावं लागतं, त्यामुळे सर्वात मजबूत शिशाचा जॉईंट. जसे अंधारबावडीमध्ये पहारेकऱ्यांना तेवढ्या होत्या ना, त्या प्रकारे या गडावर येणाऱ्या हर व्यक्तीवर नजर ठेवण्यासाठी, शत्रूला ओळखण्यासाठी दरवाजा ज्यावेळेपर्यंत उघडा आहे त्यावेळेपर्यंत गेवड्या सुरू. दरवाजा बंद झाल्यानंतर हेच सैन्य वर जातं आणि वरून पहारा वाढवला जातो त्या देवड्या. हा 3 नंबर बरं का. पुढे या. 3 दरवाजे म्हणजे दरवाजाची बिजागरी पाहिजे बरं का, तरच दरवाजा, नाही तर नाही. तो नगारखाना दिसतो पहावर. नगारखाना. आणि ही सैन्याला पिण्यासाठी छोटी विहीर विष्णुकुंड, याचं नाव विष्णू गाभार. हा, आणि याचं नाव विष्णुकुंड. 5 फूट आहे. अशा 70 विहिरी आहेत किल्ल्यावर.
ती सोडून ती सुरक्षित आहे. ती सुरक्षित हा, ती सुरक्षित आहे. या 70 विर्या आहेत. हा सेकंड गेट बरं काय हा गुळ पुण्याच्या जॉईंट मध्ये हा पहिला दिसते ना बिजारी. आणि इकडे बघा कडी लावायची हा तो गोल 12 फीट आहे. हा तिकडून ओढायचा ते लावायचा. एक बाजू मोठी एक बाजू छोटी. साईडला आता इकडे पहा उजव्या बाजूस पाहिलं ना पुरुष फ्रंटला दिसतो दरवाजाच्या आणि दरवाजा मागे दिसतो. याचं कारण की शत्रूने खालून तोप गोळा मारला जाईल तर तोप गोळा सहजपणे दरवाजावर न लागता त्याच्यावर लागला जाणार आहे. जर का तोफेचा प्रमुख चांगला असेल तर दरवाजा फोडला जाईल पहिला. तर दुसरा आहे इथे तर दुसरा दरवाजा तोप गोळ्याने फोडता येत नाही. त्यामुळे शत्रू दुसरा दरवाजा फोडायला हत्ती हत्ती हो हत्ती येणार आहे. हत्तीच्या साईजची गेट आहे. हो आता रोडमुळे तुम्हाला वाटतं हे रोडमुळे वर आले ना जागा. हत्तीच्या साईजचा गेट आहे. हत्ती ताराराणीने आणली ना हाच की गेट. तर ज्या वेळेला हत्ती येईल त्यावेळेला इकडून पुढे धावत जाईल आणि लाकडी गेट फोडून सरळ जाईल ना म्हणून पुढे भिंत आहे. हा तिसरा क्रॉस आहे. भिंतीवर हत्ती स्पीडमुळे आदळला जातात आणि हत्तीच्या पाठीमागे जी फौज आहे दरवाजा फोडल्यानंतर आजूबाजूला आक्रमण करायला येईल की त्या गाभाऱ्यात अडकली जातात. त्यांच्या हा विष्णू गाभाऱ्यात आणि त्यांच्यावर वरून आक्रमण सुरू. जे शत्रूला अडकवण्याचा ट्रॅप आहे तो. थर्ड गेट फोडू द्यायचा नाही पण शत्रूला मारायचं ते फौजेला कमी करायचं. त्यामुळे तो विष्णू गाभारा स्वागत करण्यासाठी पण वापरतो आणि आक्रमण करण्यासाठी सुद्धा वापरतो. हा पहिला याच्यावरती पण लिहिलेलं आहे. रिपेअर केले ना हे पण रिपेअर तिकडे बघा तिकडे बघा खाली खाली एंट्री आहे इकडे इकडे साहेब खाली हे दिसलं का. हेच बघा वेगळा आहे आणि वर बघा वेगळा आहे. रिपेअर केले त्यामुळे इकडे पहा मध्ये जो लांब दगड दिसतो का क्रॅक आहे बघा हा समोर हा लागला एक गोळा. इकडे बघा डावीकडे कॉर्नरला दगड नाही आहे त्याच्या खाली बघा क्रॅक आहे. परत इकडे पहा 2 दगडांच्या मध्ये टॉपला होल आहे बघा दिसला का. 2 दगडांच्या मध्ये टॉपला होल. तर अशा 3 तोप गोळ्याचं आक्रमण हेनरी रिव्हिंग्टनचा जो स्नायपर होता ना जॅक त्याने केला होता. पण निशाणा चुकला आणि बाजूचे चौकटीचे दगड क्रॅक केले. हा पहिला गेट. असे 3 दरवाजेची रचना जसं आपण अंधारबावडीमध्ये पाहिला ना. मग राजे काय चेक करणार बालेकिल्ला. मग राजे विश्रांतीच्या ठिकाणी जाणार. दुसऱ्या दिवशी जनता येणार. जनता इकडे जाऊ शकत नाही राईट कडे जाणार. सदरेवर जाऊन थांबणार. मग सदरेवर राजे येणार. जनतेचं जे प्रॉब्लेम्स आहेत ते जो फडणवीस आहे ना तो मांडणार आणि मग तिथं न्याय निवाडा होणार. ही सदर हा बालेकिल्ला हो इकडे सेंटर किल्ल्याचा. इकडे पहा छोटी वास्तू दिसते का. आदिलशाहीनेच बनवली मस्जिद आहे. हा काली हो आदिलशाहीकडेच होता ना किल्ला. त्यामुळे 1510 मध्ये बनवलेली वास्तू आदिलशाहीने काली मस्जिद या नावाची ही समोर दिसते. आपण पहिला मेन गेट मधून ज्या प्रकारे प्रवेश केला त्याच प्रकारे जनता येईल ना. बरोबर. मग जनतेमधून शत्रू ओळखणे जर का गेट मध्ये जे आहेत ना पहारेकरी यांना अवघड झालं आणि तो बाय चान्स जर का येईल याच मार्गाने येईल ना तर गनिम कोण होता आदिलशाह मोगल. मग गडावर त्यांचे जर का सैन्य येतील छुपे तर पहिला त्यांच्या नजरेत जी वास्तू येणार ती म्हणजे मस्जिद येणार ना. मग याच्यावर आक्रमण करणार का नाही ना. म्हणजे पाहून सुद्धा दुर्लक्ष होतो ना. मग त्यामुळे शत्रूच्या नजरेतून जी वास्तू चुकली जाते ती मस्जिद होती ना. त्यामुळे पूर्ण किल्ल्याची जी गन पावडर आहे ना ती इथं स्टॉक करायची. हा दारूखाना आहे हा पूर्वीचा. हा त्यामुळे जशीच्या तशी वस्तू आहे कारण दारू गोळा लपवायचा आहे. त्यामुळे मस्जिदीच्या व्यतिरिक्त दुसरी वास्तू नाही आहे ना. त्यामुळे ही दिसते काली मस्जिद. दारूखाना म्हणतात आता त्याला. म्हणजे एंट्रीलाच दारूखाना. होय एंट्रीलाच दारूखाना आहे. धाडच पाहिजे ना ठेवायला. एंट्रीला दारूखाना ठेवला म्हणजे डेंजर. नाही पण लॉजिक आहे. एंट्रीला असू दे पण अशी आहे
की ज्याच्यावर आक्रमणच होत आक्रमण नाही होणार, हा. बरोबर. मस्जिदीवर त्यामुळे- ते हो, काय हो, आक्रमण हो. नाही करणार. मग त्यामुळे सुरक्षा होणार याची. तर हा जो मार्ग आहे ना, हा, आपण अंधारबावडी पाहिजे, हा. त्याच्या बाजूला डावीकडे एक रोड गेला होता, हम्म. तो रेडे घाट आहे, रेडे घाट. रेडी आहे. हा, तिकडून खाली ट्रान्सपोर्ट होतो, हम्म. दारू गोळा हा, आणि रसद रसद. तिकडून आणली जाते, इकडून नाही आणत. तिकडून येते. तिकडूनच येते. जिथून आपण आलो नाही, तुम्ही आला तिकडून पण येत. तिकडून पण नाही. हे रेडे घाटच सेपरेट आहे. अच्छा, बरं का? तर दारू गोळ्या आणि रसदसाठी वेगळा घाट. वेगळा मार्ग आहे. हम्म. तर तो रेडे घाट म्हणजे रेडा ज्या मार्गाने येतो तो म्हणजे रेडे घाट. तर तिकडून रेडा येणार आणि इकडे वर जाणार बालिका. तर रेड्यांनी हे करायचे ते. खाली आणायचे हो. हा, हा. वाहतूक ट्रान्सपोर्ट अच्छा, तेव्हा रेडी हो वापरायचे. रेडे वापरायचे. त्यामुळे खंदक म्हणजे तटबंदीच्या संरक्षणाला बनवलेली मूठ. नाही कळालं. नाही कळत नाही. बरं, कॅनल तर माहित आहे ना. हा, कॅनल हा, तर कॅनल सारखे गड्डे बनवायचे असे पूर्ण सराउंडिंग. जितकी तटबंदी आहे ना तितक्या पूर्ण बाजूने त्याच्यामध्ये पाणी सोडायचं, मगर सुसर सोडायचं. त्याच्यात मगर हो होते? हो. जर का शत्रू येईल ना आपली फौज घेऊन, तर सहजपणे त्यांना ही सुरक्षा भिंत पार करता येणार नाहीये. म्हणून हे खंदक. हे असायचं हे पण नाही दरवाजा हो. नाहीच. हे पण नाही. नाहीच. खंदकच आहे हे सगळं. पूर्ण खंदक पूर्ण असेल. सराउंडिंग बोललो ना मी तुम्हाला. ओ. पूर्ण सराउंडिंग बरं का. आणि येण्या जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे इथं लाकडी पूल. दोरखंड सोडला की फोल्ड होणार, हा. दोरखंड खेचला की बंद होणार. मार्ग नाही, कुठेही मार्ग नाही. लाकडी पूल येईल तरच आपण आतमध्ये येऊ शकतो आणि बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे पूर्ण हे असे सराउंडिंग खंदक होते बरं का. काही किल्ल्यांच्यावर बाले किल्ल्यात आहे, काही किल्ल्यांच्यावर बाले किल्ल्याच्या बाहेर आहे. अच्छा, म्हणजे असं म्हणतात की शिवाजी लोकांचा असं समज असतो ना, बाले किल्ला म्हणजे महाराज इथे वास्तव्याला होते का, असं नाही आहे. प्रत्येक किल्ल्यावर वेगवेगळं आहे. म्हणजे ती काय काय. हा पूर्ण 11 एकर 33 गुंठे परिसर. 1250 फौज संरक्षणासाठी मुख्य इन्चार्ज केलेला. 2500 आहे ना, त्यापैकी 1250 आतमध्ये, 1250 बाहेर आहे. तर इथंपर्यंत रोखायचं आहे ना, तर पहिला तिथून रोखायचं हा, आणि त्यानंतर मग इथे आला तर इथून आक्रमण सुरू करायचं. पण हाच घेतला ना की पूर्ण किल्लाच गेला ना. हा. त्यामुळे हा मेन बाले किल्ला. जे होणारं युद्ध आहे असं काय असायचं इथे. म्हणजे हे धान्य, हे धान्य कोटा हो, हो. पूर्ण म्हणजे पूर्ण धान्य आहे. बाले किल्ल्यामध्ये धान्य हो, ठेवायचं. धान्य. त्यामुळे तर पूर्ण हा बाले किल्ला परिसर. हा. बाले किल्ल्यामध्ये राहण्याची पद्धत छावणी आणि बऱ्याक असायची. मातीची घरे, हातीची घर. हा, ती कोणाची अधिकाऱ्याची. अधिकारी. आणि छावण्या म्हणजे सैन्याची, रावट्या छावण्या म्हणतात त्याला. तर 1250 फौज राहते. तर अंबरखाना म्हणतात बरं का या वास्तूला, अंबर खान. जुना नाव. तर शिवरायांनी नावे दिली गंगा, यमुना, सरस्वती. कारण या नद्या कधी सुकत नाही सुकत नाही, बरोबर. आणि ही गोदामे कधी संपणार नाही, त्यामुळे नावे दिली. तर हा तांदूळ आहे, हा, नाचणी आहे हा. आणि वरी आहे. अच्छा, वरीचा भात हो. तांदूळ, नाचणी आणि वरी. हा, 3 प्रकारे जो धान्य जनतेकडून कर येतो हा. तो याच्यात स्टॉक करायचा. गहू वगैरे नाही नसायचं. हो, गहू ब्रिटिशांनी आणला. गहू ब्रिटिशांनी आणला, तेव्हा गहू नव्हता. नव्हता. तर ज्या वेळेला रेडे येतील हा, पखाल घेऊन, तर इथं उभा राहील रेडा. हा, इथे उभारणार. इथे जो मावळा आहे ना, हा. तो रेडा उभारल्यानंतर पखाल उचलणार, इकडून वर जाणार, वाहतूक वर होणार. हा. पखाल भरून नाही ठेवायची, डायरेक्ट सोडून द्यायचं. डायरेक्ट सोडून द्यायचं. लूज. लूज मध्ये स्टोअर करायची, ज्यानं की धान्याची चोरीच होणार नाही ना. चोरीच नाही होणार. कसं नाही होणार. घेऊन कसं जाणार त्यामुळे. हा ना. हा, गोणी ठेवली, पोती ठेवली तर चोरी करेल ना हा. सोप्या पद्धतीने. लूज मध्ये असल्यामुळे चोरी होणार नाही त्यामुळे. आणि मध्ये जे आहेत ना लोक, याच्यावर सैनिक उभे असायचे, हा. पहारेकरी. खाली देवड्या होत्या ना, अच्छा. आता इथं या पायऱ्या. आतमध्ये या, दाखवतो. हा 2, हा 2, त्याच्या मागे 3. इथे भरायचे आतमधून, इथून ओतायचे. तो होल आहे ना, भरायचे. 17,000 खंडी कॅपॅसिटी आहे. जरा हे सांगा ना, नाव सांगा ना खंडीचं. 2 टन. 2 टन. 2 टन म्हणजे एक खंडी. होय 2000 किलो. होय. म्हणजे एक खंडी. आणि अशी किती खंडी. 17,000.
हा बाई या या इकडे या. डबल करा हो डबल. इकडे पहा. हा जो डोर आहे ना ही बॅक साईड आहे ही फ्रंट आहे. इकडे पहा ही न्यू रिपेअर आहे. याच्या खाली 2 फीट आहे जमीन ओरिजिनल फ्लोरिंग त्यावेळेचं असं आहे खाली. याच्या खाली 2 फीट. आणि पूर्ण उतार असल्यामुळे प्रॉब्लेम होत होता ना चालायला. त्यामुळे हे न्यू रिपेअर केलेलं आहे. तर पूर्ण उतार आहे फ्रंटला. त्यानंतर फ्लोरिंगला वनस्पती वापरायची धान्य सुरक्षित राहिलं. वनस्पती हा बरोबर. हे पूर्ण गेट बंद करायचे लाकडी. दरवाजाला गुळ आणि चुन्याने सील करायचं. परत पीओपी बाहेर लाकडी दरवाजा. आणि त्यानंतर इथून ओतायचं धान्य. हे दिवस चढवायचं आणि इथनं ओतायचं. हा पखाल खाली करायची ना उघडून. तर जो इन्चार्ज आहे ना तो इथं उभा आहे. वर बघा खिडकी आहे. हा इथं उभा आहे. इकडे बघा इकडे बघा ही स्टेप दिसते का. इतका भरला ना ही 3 महिने 3 महिने 6 9 पक्षी आहे तो 1 वर्ष. या 4 स्टेज भरायचे. 1 वर्ष पूर्ण. हा त्या या 4 स्टेज झाल्या की 1 वर्ष कंप्लीट झाला धान्य भरला ना की वरचे होल बंद करायचे. गुळ चुन्याने सील करायचं. एअर टाईट करायची. हवा येऊ द्यायची नाही आतमध्ये. इकडे या म्हणजे इथपर्यंत भरायचं ते. हा पक्षी आहे तिथं फुल लावून तो नेमलाय त्याच्यासाठी. कारखाने जो आहे त्याच्यासाठी नेमला. याचा इन्चार्ज कारखाना. जायचं कसं. पलीकडे पायरी तिथून जाणार हो. पायरी त्यानं कन्फर्म केल्याशिवाय बंद होत नाही गोदाम. त्याला ती अंदाज आहे ना. आलं का लक्षात. मग पूर्ण हवा बंद झाली ना की इकडे या इकडे पुढे खाली होल दिसतो का दरवाजाच्या तो समोरून उघडायचा फक्त आतमध्ये यायचं नाही. एवढा पाहिजे तितका घ्या आणि होल बंद करा. धान्य सुरक्षित वापर सुरक्षित. तिथे होल आहे खाली. खाली होल आहे. नाही इकडे ऐका की जरी शत्रू आला आणि होल उघडलं तरी जेवढा येतो तेवढा चोरी करेल. एवढा येणार आहे कुठे. सगळाच येणार आहे काय सांगा सगळा कसा येणार आहे. तिथून तिथपर्यंत एवढं किती येणार ना. आणि ते पण समोर बघ काय ते आलं तरी पण जास्त येत असणार. 3 प्रकारचे धान्य शोध. नाही एक अजून 2 आहेत. तांदूळ आपण जो आता पाहिला तो तांदूळ उघडला. प्रेशरला भरू शकताय का नाही ना. त्याच्या खाली टँक होता रिकामा. होल उघडला की इथे येऊन उभा राहायचं. आपण उभा आहे असं. जितका इथे जमा होईल जो अंदाज आहे ना सैन्याला जो बनवतो तो तर जमा झाला की होल बंद करायचा आणि मग ह्या घ्यायचा आणि मग बनवायचं. आलं का लक्षात. कारण प्रेशरला तुम्हाला भरूच शकत नाही. इतका प्रेशर येणार आहे. हो प्रेशर भरपूर येणार. हे फक्त तांदूळ बरं का. 34,000 इकडे राईट. हे 10,000 6,000 अच्छा टोटल 50,000. 34 10 आणि 6 50,000 टन. त्याला दाखवलं एवढं धान्य येत नाही आपल्याला. एवढं धान्य येत नाही एवढं भरेल असं. आपल्या काळात येत नाही. आता मला सांगा हे जुनं आहे बरोबर. शिवाजी महाराजांच्या काळातला जुनं. तर ह्याला संवर्धन करायचं तर ह्याच्यासारखं तर आता जमणार नाही आपल्याला. येतं आता त्याच्यातच करायचं. म्हणजे चुन्यानं आणि ह्यानेच करतात. नाही का सांगतो. गुळ आणि चुना हा 25-25 घ्यायचा. किती 25-25 टक्के घ्यायचा. त्यामुळे त्याला गुळ आणि चुना म्हणतात. हिरडा माहित आहे. नाही माहित. बरं 3 दरवाजाला खाली गेला माहित आहे तुम्ही. पायात फळ पडलेलं माहित आहे तुमच्या. होतं बारक ती हिरडा आहे बरं का. ते घ्यायचं. बेल माहित आहे ना. मेथी कथा बरं का. त्यानंतर उडीद डाळ आपली खातो ती बरं का. हे सगळं घ्यायचं मिश्रण करायचं. मग तो प्रॉपरली सिमेंट बनतो.
म्हणजे हे जे लावलेलं आहे हे सगळं ते ते आहे. त्या काळातलं घोळ चुना आहे. तेव्हा म्हणजे जे आता बनवतो आपण ते हा. रूल आहे तो सिमेंट वापरायचं नाही याच्यातच बनवायचं. इमारत शिशातली जरी असली तरी शिसा आणायची आणि बनवायची. किल्ला बनवायला इकडे बघा किल्ला हाय इथून दगड आणून चालेल का? खालून वरचाच वापर वरती खान आहे. हो हो हाच डोंगर फोडायचा बरं का. आणि आपला जो दगड आहे बेसॉल्ट आहे ना हा. हे दिसतं ना काळा आहे बघा हा. काळा बेसॉल्ट आहे हा. याचा वापर करायचा. तुम्ही पावती घेतली ना येत्या वेळेस पावती घेतली ना हा. त्याच्या कडेला हे छोटा हा. सिद्धेश्वर नाव आहे तलावाचं. अच्छा. नंतर मी दाखवणार मोठा सोमेश्वर आहे. या दोन खाणी दगड काढलेले. दगड काढ. हा. त्यामुळे इथं पाणी साठून तिथे तलाव झाला. हा जोपर्यंत पाणी येत नाही ना जमिनीतून हा. त्यावेळेपर्यंत दगड काढायचे. अच्छा. आलं का लक्षात? म्हणजे दगड पण वापरला गेला आणि भविष्यात पाणी पाणी सुद्धा झाले. मस्त होती ना तेव्हा पण म्हणायचे ना ते काहीतरी म्हणजे पंचगंगेला जाऊन रक्ताचा पाठ असं काहीतरी होती ना मंडळाची है ना. पण ते पाणी इकडं नव्हतं. तेच पाणी आपल्याला ते पाणी आणायचं कसं इथं? कोणाला त्यांचं पाणी नदीचं कशाला आणायचं? वरती किल्ल्यावरचं स्टोर. नाही 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 किल्ल्यावर डोंगरात पाणी पाहिजे. नदीचा काय संबंध? त्या वेळेला किल्ला बनला. पाणी नाही आहे तर किल्ला नाही बनत. पाणी तर सगळ्याला लागतच असते. पाणी मेन सोर्स पाणी सांगितलं. पाण्याशिवाय चालतंय का? मग तुम्हाला आता कवठे महाकाळ माहिती आहे का ते सांगली तिथं गेला असता बघायला मग हा किल्ला. हा किल्ला अच्छा. तिकडे कॅन्सल केला आणि इथं बनलाय. अच्छा. हे लक्षात ठेवा. हो पण तर इथं राजांची खलबत चर्चा मसलं इथं होणार. इथं राजे आराम करणार. रायगडावर आल्यानंतर इथं आराम करायचे. आणि संभाजी राजे सुद्धा शिवरायांच्या नंतर होते ना पन्हाळ्यावरच होते. इथेच होते. हो इथेच होते. सर्वाधिक जास्त वास्तव्य संभाजी राजांसाठी. याच ठिकाणी राजे आराम करायचे. प्लॅनिंग इथं व्हायचे. डच पोर्तुगीज ज्या मोहीम केल्या ना राजांनी पन्हाळ्यावरून इथूनच केले ना. त्यामुळे महत्वाची जागा हे राजांचं किचन स्वयंपाकाची जागा. हा राजांचं इथं पण स्पेशल शेवट भेट झालेली रूम बरं काही ही ते महाराजांचे नौबत होते की. शेवट खलबत झाली ना मग आधीकडून रायगडला ना जायला ही तप्ताची जागा मध्ये तिथं मोठे राजे बसला. महाराज हे योग्य जागा बोलतोय मी. जागा समोरची तिथे पण हो त्यांनी बनवलेली आहे ना ही वास्तू. त्यामुळे बोर्ड आहे. नाव दिसतो ना सगळे पुढे सरनोबत वेडा फोडायला आले. नाही ते नाही. अच्छा. नाही ते पण नाही. 1660 होते ते अवघा तिथं आले होते. तर वेडा फोडायला अपयश आले. त्यामुळे परतावं लागलं. त्यामुळे राजमाता राहतात. बरं का. कोण सरनोबत माहिती प्रतापराव गुजर, खंबीराव मोहिते.
खंबीराव मोहित्यानंतर नाही, ते दोनच माहिती आहेत मला तरी. तुम्हाला माहिती आहे का आणि कोण मानकोजी 10 तोंडे पहिले सर नेतोजी पालकर हा त्यांना अपयश आलं. प्रतापराव गुजर, खंबीराव मोहिते, संताजी, धनाजी झाले की आता पेशवे नाही पाहिजे पुढे पेशवे त्यामुळे झाले एवढेच होते सर. त्याच्या व्यतिरिक्त कोण नाही. आणि हा जो दिसतो ना राईटला हा झेंडा लावण्याचा डोंगर हा राईटला झेंडा पाहिल्यामुळे किल्ला समजेल ना मीच बघतो. आणि तिकडे बघा सरळ पुढे जो डोंगर दिसतो का बाबा झेंडा आहे ज्योतिबाचा. नाही की बाबा झेंडा दिसतो का? ज्योतिबाचा डोंगर. छत्रपती संभाजी राजांना शिवरायांनी मोहीम दिली दक्षिण दिग्विजय. बरोबर. याची तयारी सुद्धा झाली पण मंत्री मंडळात आधी संभाजी राजांच्यात वाद झाला आणि राजांनी किल्ला सोडला. संभाजी राजांनी सासरवाडीत राहिले. पण ही मोहीम करावी तर लागणारच ना. शिवरायांनी केली. 50,000 फौज होती म्हणजे हा पन्हाळ्याला आली आणि जिथून स्टार्ट झाला ना तो ज्योतिबा दक्षिण दिग्विजय स्टार्ट गेट म्हणून दक्षिणेचा तो बरं का. तिथून राजे गेले 1.5 वर्ष दक्षिण मोहिमेवर होते. त्यावेळेपर्यंत स्वराज्याचं रक्षण छोट्या राजाने केलं ना. ते संगमेश्वर वरून आणि पन्हाळ्यावर 2 ठिकाणी. आणि नंतर मग राजांनी जालना झाल्यावर पन्हाळ्याला आले. 2 संभाजी महाराजांची भेट इथे 3.5 वर्ष एकत्र आले नव्हते. भेट कुठे झाली? इथेच झाली. ही रूम दाखवली नव्हती. इथेच झाली. हो इथंच झाली. किंवा राजे रायगडला गेले ना. संभाजी राजे मोहिमेला गेले. राजे आजारीच होते. राजांची इच्छा होती ना राजाराम राजांचं लग्न करायचं. लग्न लावून दिलं. पण सर्वांना वाटत होतं की संभाजीराजे पन्हाळ्यावर आहेत पण संभाजीराजे मोहिमेत होते. हे फक्त शिवरायांना आणि अंबिरावांना माहिती होतं. तर युद्धाचा नियम आहे की युवराज किंवा राजा मोहिमेत असेल तर सुखाची आणि दुःखाची खबर द्यायची नाही. सुख असो वा दुःख असो द्यायची नाही. युद्ध म्हणून संभाजी राजांना दिली नाही. पण सर्वांना वाटत होतं की संभाजी राजांची नाराजगी आहे म्हणून आली नाही. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आली. म्हणजे महाराज गेल्यानंतर नाही मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आले पन्हाळ्याला आले. जानेवारीत गेले मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आले आणि एप्रिल 3 तारखेला राजांचं रायगडला निधन झालं. 11 दिवसानंतर 12व्या दिवशी माहिती झालं राजांचं निधन झालं. त्यानंतर राजे पन्हाळा सोडून रायगडला गेले. तर संभाजी राजे राजाराम राजांच्या लग्नाला उपस्थित नव्हते हे लक्षात ठेवा. राजाराम राजांची बायको कोण माहित आहे का? नाही हो. राजाराम राजांची हंबीरावांची मुलगी ना जानकी होती. लक्षात ठेवा नाव जानकी. तारा राणींना ज्यांनी आणलं ना करून ते संभाजीराजे. आलं का लक्षात? राजारामचीच वाईफ आहे पण दुसरी वाईफ आहे. लक्षात ठेवा. मी शिवरायांचं म्हणालोय. शिवराय जिवंत होते त्यावेळी. तारा राणी जिवंत होते त्यावेळेला नव्हत्या. बरोबर. राजे जिवंत होते त्यावेळेला नव्हत्या ना. त्यावेळेला जानकी बरोबर जानकी कुणाच्या स्वर्णपतांचीच मुलगी आहे. प्रतापरावांची. प्रतापराव गुजरात. हो आणि दोन्ही सरनोबतांचे सोयरीक आहे महाराज. होय आहे ना. पहिली जे शिवाजी महाराजांनी लग्न लावून दिलं राजाराम ती जानकीची. ज्यावेळेला राजे जिवंत होते त्यावेळेला लक्षात ठेवा जानकी. आणि नंतर मग शंभू राजांनी राजाराम राजांचं लग्न लावून दिलं ते अंबिरावांच्या त्यामुळे. बरोबर. अशा 2 हीच जागा इथंच झालं ना. काय म्हणलंय? 2दा विषय प्रयोग झालेला संभाजी महाराजांचा पन्हाळ्यावर असतात. तेच चालू. हे तिथे पक्षी आणले तिथे पक्षी आणलेला नव्हता दिलेला होता. तो असं विषय हे झाल्यावरती तो ओरडायचा पक्षी. त्याच्यावर ते वाचले तेव्हा. दुतोंडी. दुतोंडी म्हणजे दोन्हीकडून बनवलेले मार्ग. ओके. मेन बुरुज आहे बरं का तोफेचा उत्तर दिशेचा. दुतोंडी 300 पावले गेला ना पुढे की परत एक बुरुज आहे. असे 300 पावलांच्या अंतरावर मावळ्याची बरं का एक बुरुज आहे. 45 आहे. 45 बुरुज. सराउंडिंग 45 आहे. तर इथून आता शत्रूची फौज पाहिली ना की त्वरित दुसऱ्याला अलर्ट करायचं. दुसरा तिसऱ्याला करतो. असे पूर्ण अलर्ट होतात ना. बाले किल्ला दाखवला ना तिथं किल्लेदार आहेत. तिथं जातो किल्लेदारांना त्यांचा निर्णय होतो आणि त्यांची ऑर्डर आली ना मग इथून फायर होते. ती ऑर्डर तो माणूस घेऊन येत नाही. मग इशारे पास होतात. प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज येतात.
त्याच्यातून ओळखायचं आहे ते. आलं का लक्षात? साईन लँग्वेज. हा बरोबर, साईन लँग्वेज वापरायची आणि त्यानंतर मग हमला होणार किंवा जो आक्रमण होतोय, शत्रूची फौज येते, हे दुसऱ्याला समजू शकतं. त्यामुळे असे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या नावाचे 45 बुरुज. त्याचं नाव दुतुंडी. दुतुंडी. असे 45 आहेत. हा, आणि तिकडे बघा ती खाली गुफा दिसते ना, ती मशाल पेटवण्याची जागा आहे. खाली दिसते का? कारण हाईट असल्यामुळे तिथं आपण मशाल पेटवू शकत नाही. त्यामुळे तिथे यायचं, मशाल पेटवायची, त्यानंतर वर जायचं आणि तोफेला आग द्यायची, फायर करायचं आणि पाण्यात उडी मारायची. पाण्यात? होय. तोफ कशी चालतात माहित नाही तुम्हाला? नाही, सांगा. टीव्हीत दाखवते त्याचं काय सांगू नका. इथं लावली की तिथंच उभा राहतोय. तसलं काय नसतं इथे. मग तिथं उभा राहिला की तोच जातोय माणूस. एवढ्या जोरात? हो, फायर असतो त्याचा आवाज पण प्रचंड असतो आणि व्हायब्रेट पण प्रचंड होतं. बुरुज हादरतो. अच्छा. प्रेशरने त्याच्या. तर जोवर बुरुज आहे ना, त्याच्यावर कमीत कमी 30-40 लोक उभे राहू शकतात, एवढी जागा आहे. पण फायर करायला एकच माणूस आहे. त्यानं तो फिरवायची असते, अँगल सेट करायचा. फिरवणे म्हणजे अँगल सेट करणे. 45 डिग्री वरती? नाही, इथून खाली कसं पण मारू शकता? इथं कसंही मारू शकताय तुम्ही. अँगलची काही गरज नाहीये. फक्त तो फिरवायचे, बाजूला घ्यायची म्हणजे फिरवणे, अँगल सेट करणे आणि फायर करणे. ज्यावेळेला आग देतो ना तो, तर त्यावेळेला वर आहे ना तो, आणि खाली बघा ती लोक उभे आहेत ना खाली, तिथं असणार पाण्याचा टँक, त्याच्यात जंप करायची. तोफेचा गोळा उडला ना, मग तो पाण्याच्या टँक मधून बाहेर येतो. तो बाहेर आला ना, त्यावेळेत जी दूरवर आहेत ना 3 जण, ते तिकडून धावत येतात, परत वर जातात आणि तो भरायला सुरुवात होती. लोड. अच्छा. लोड करायची की फायर करायला 4 लोक असतात. परत वर जाणार, परत पाण्यात उडी मारली ना त्यानं, आता त्यानं तो भरायची नाही. भरणारे भरतात आणि निघून जातात. त्याच्याकडे दिली, भरायला सुरुवात झाली ना, तर त्यावेळेस शत्रूकडे पण खाली तो पाहिजे. बरोबर. मग त्याने हा फोडतो ना शत्रू खालून, मग त्या शत्रूच्या तोफेला याच्यावर फायरच करता येऊ नये म्हणून याच्या कडेला एक छोटा असतो, याच्या कडेला एक छोटा असतो बुरुज, तर तो त्या तोफेला फायर करतो. अच्छा, जे खालच्या जे मारतो, हा कुणाला मारतो? डायरेक्ट केला फौजेला मारतो. हा, आणि शत्रूची जी तोफ आहे त्याला तो फायर करतो. तो फायर म्हणजे याचं संरक्षण करायचं त्यांनी. संरक्षण. त्यामुळे एक मोठा आणि एक छोटा. त्याच्यात जिथं जो गोळा असेल ना, तो असेल पंचधातूचा, आणि इथं जो गोळा असेल ना, तो असणार शिष्याचा. खाली दाखवतो की शिष्याचा. शिष्य फुटलं की छर्रे होतात. तर जितका दारू गोळा आहे तितका शत्रूची फौज जवळ येऊ नये इथून आपण वापरला. तर राजे शत्रूला रोखण्यामध्येच व्यस्त झाले, त्यामुळे कोणताही मेसेज राजधानीत देऊ शकले नाहीत. बरोबर. त्यामुळे राजमातांनी राजांची खबर घ्यायला जे विजापूर दौऱ्यावर होते ना, विजापूर मोहिमेवर सरनोबत, त्यांना बोलावलं आणि पन्हाळ्याला राजांची माहिती घेण्यास पाठवलं. तर ज्या वेळेला पन्हाळगडाला सरनोबत येणार, ज्या ज्या घटना होणार त्याची पुरेपूर माहिती द्यायची आहे. कुणाला? राजमाता. पण सरनोबत आले, पाहिलं तर वेडा होता ना, मग त्यांनी पहिला वेड्याची बाहेरून माहिती घेतली की जिथं वेडा कमजोर आहे ती जागा शोधली आणि तिथे आक्रमण करायचा प्रयत्न केला, पण तो वेडा फोडू शकले नाहीत. आता ती जागा कुठं आहे ती इथून दाखवता येणार नाही, नंतर दाखवेन मी. तर तिथं आक्रमण केला पण अपयश आलं ना. बरोबर. तर जो संदेश आहे तो पाठवला का? नाही ना, पाठवला. राजमातांची परमिशन घेतली का परत येतोय म्हणून? नाही घेतली. परतले ना ते. त्यामुळे राजमाता रागावल्या की इतकं मोठं संकट असून कोणतीही खबर तुम्ही देऊ शकला नाही आणि राजांचं संरक्षण करू शकला नाही आणि तुम्ही परतला, त्यामुळे तुमच्याकडून होत नाहीये, तर आम्ही स्वतः निघतो ना. बरोबर. त्यावेळेस सरनोबतांनी माहिती दिली की पूर्ण जर का आपली फौज घेतली तर 12,500 आहे आणि शत्रूची 40,000, 3 पट. त्यामुळे आपण वेढा फोडण्यासाठी सक्षम नाहीये. त्यामुळे आपण राजांचा निर्णय घेऊ. राजे कोणत्या पद्धतीने आक्रमण बाहेरून करू शकतोय आपण हे म्हणतात, त्या प्रकारे बाहेरून आक्रमणास सुरुवात करून मग त्यासाठी राजमातांनी हेर पाठवले ना. बहिर्जी पाठवले ना. मग बहिर्जी येत जात असायचे? नाही, ते कसे येतील लोक? नाही, पण सांगतो मी, अजून सांगितलं. अच्छा. तर बहिर्जी आले ना, तर बहिर्जीने आल्यानंतर किल्ल्याची माहिती घ्यायला सिद्धी जोहरच्या सैन्याचं रूप घेऊन त्यांच्याच मध्ये सामील झाले. बरोबर. त्यांच्यामध्ये सामील झाले आणि त्यांच्यामध्ये राहत किल्ल्याची जवळून माहिती घेऊ लागले. त्यांना धान्याकडून, दारू गोळ्याकडून कमजोर करत राहिले. अच्छा. 18 दिवस गेले त्यांना तो दिंडी दरवाजा शोधायला.
किती दिवस गेले? 18 दिवसानंतर सापडला. महाराज गेल्यानंतर नाही हो, महाराज अजून आतच आहेत. पाचच आहेत. अच्छा. मी कुठं अजून गेले म्हटलं हा. नाही ना. त्यामुळे तर बहिर्जी आले ना, हा. आणि बहिर्जींनी ज्या वेळेला तिथून प्रवेश मिळवला त्यावेळेला मावळे म्हटले की या परिसरात कोणता मार्गच नाहीये, तर ही व्यक्ती आली कुठून. त्यामुळे शत्रू समजून पकडले गेले, कारण रूप शत्रूच होतं ना. हा. आणि राजांच्या पुढे घेऊन गेले, आणि राजांच्या पुढे उभा करताच हा. राजे म्हटले की बोला बहिर्जी, उशीर केला यायला. त्यावेळेला समजलं की हे बहिर्जी बहिर्जी नाही गेले. तर त्यावेळेला राजांनी बाहेर काय चाललेलं आहे वेढ्यात याची माहिती घेतली, आणि कोणत्या प्रकारे आपण गाफील करू शकतो हे कारखानदारांच्या बरोबर राजे डिस्कशन करू लागले. तर त्यावेळेला बहिर्जी म्हणले ना की आपण शिवाचा वापर करू ना, शिवाकाशीद. त्यावेळेस राजांना माहिती होतं की शिवाकाशीद कोण. अच्छा. आणि मग शिवाकाशीद यांना बोलावलं जातं, आणि शिवाकाशीद याच्यापूर्वी राजे बनले होते का? नाही ना. मग राजांची चालणे, बोलणे, वागणे ही त्यांना ट्रेनिंग दिली, प्रशिक्षण दिले, आणि त्यानंतर कोण ओळखतं का पाहायला गडाचे कारखानदारांना संदेश केला की राजे व्यवस्थापन पाहायला येणार. व्यवस्थापन म्हणजे संरक्षण. सज्ज झाले ना कारखानदार. मग गंगाधर पंत शिवाकाशीद यांना राजे बनवून घेऊन गेले, व्यवस्थापन पाहू लागले. पण सगळेच राजे समजले ना. अशीच खबर गंगाधर पंत यांनी राजांना दिली. मग राजे म्हटले की आता कारखानदार तर काय ओळखू शकले नाहीत, तर आता शंभूसिंग जाधवांना बोलावलं. मेहुणा होता राजांचा, हा, त्यांना बोलावलं. तर त्यांच्या पुढे उभं केलं, तर ते सुद्धा राजेच समजले. मग राजे म्हटले की जर का मेहुणाच ओळखू शकला नाही तर शत्रू काय ओळखेल. बरोबर. म्हणजे दररोज पाहणारीच नजर फसली ना. मग राजांनी गंगाधर पंत यांना सिद्धी जोहराकडे पाठवलं, आणि सिद्धी जोहरला सांगण्यात आलं की रसद आणि दारुगोळा कमी होत चाललेला, जास्त दिवस आमच्याकडून किल्ला संरक्षण होणार नाही, त्यामुळे राजे आपल्या भेटीस येतील बोलणी करण्यास. मग हा तर त्यावेळेला सिद्धी राजे येणार म्हणून पूर्वेला आला ना, आणि त्या दिशेला त्र्यंबक भास्कर गेले राजे येणार हे दाखवण्यासाठी. त्यामुळे सिद्धीने राजांना पाहिलं नव्हतं. बरोबर. मग पाहण्याची आतुरता, त्यामुळे सिद्धीने जिथून राजे येणार तिथून नजर हटवलीच नाही. हा मार्ग माहित आहे का? नाही माहिती. मग इकडून राजांना कुठं जायचंय? मसाई पठारावरून पुढे जायचंय, बरोबर. मग फौज आहे ना इकडे, म्हणून गंगाधर पंत पूर्वेला न जात उत्तरेवरून गेले, आणि ही फौज पूर्वेला येणारे राजदूत उत्तरेवरून पालखी घेऊन धावत आहे, म्हणजे वेढा फोडण्याचा प्रयत्न होतोय असं दाखवलं ना. त्यामुळे ही फौज त्यांच्या मागे. अच्छा. आणि पश्चिम मोकळी पडली ना. पूर्व आणि उत्तर गाफील केले. त्या जिथून शिवाकाशीत उतरले पालखीतून, तिथूनच राजे होते. पण दोघे पण इथूनच उतरले, पण दिशा बदलली नाही का? दिशा बदलली म्हणून ते पालखी पकडली गेली. आता समजा पालखी जर का आपण पश्चिमेला रवानी केली असती तर पूर्व मोकळी होत होती. आपल्याला जायचं पश्चिमेला, म्हणून आपण पूर्वेला रवाना केली. त्यामुळे पश्चिमेकडे जो वेढा होता, जी फौज होती ती पूर्वेकडे आली ना, ढकलली. त्यामुळे तर जितका वेळ चकमक घडली तर तितका वेळ राजे पुढे गेले. 1.25 तास मोडला चकमकीत. 1.25 तास. त्यानंतर ही पालखी शत्रूच्या हाती आली, वारणीच्या खोऱ्यात इकडे राईटला. आणि ही पालखी सिद्धी जोहरकडे आणली. नाही इथं पालखी सापडली पूर्वेला आणली मसूदने, त्याचा जावाई होता मसूद या नावाने ओळखतात त्याला. तर तिथे आणली. तर सिद्धी जोहर राजे अजून आले नाहीत म्हणून विचारत होता ना, तितक्यात मसूद आला ना की आम्ही राजांना पकडून आणलं. धोका करत होते ना आपल्यासोबत, पकडून आणलं. मग त्यावेळेला सिद्धी जोहर खुश झाला आणि राजांना तख्तवर बसवलं, खुर्ची, आणि सगळेच राजांच्याकडे पाहू लागले. हा क्षण परत वकिलांनी साधला, म्हणजे राजदूत, आणि बोलणी सुरू केली, कारण सगळेच राजे समजले ना. बरोबर. म्हणून बोलणी सुरू केली, आणि वेळ तितक्यात राजे पुढे आणि चालणार. ज्या वेळेस फजल खान आला ना त्यावेळेस त्याने ओळखलं की हे शिवराय नाही, हे प्रतिशिवराय. त्यावेळेला प्रतिशिवराय ओळखले गेले, पण राजे कुठं गेले हे बोलले नाहीत, म्हणून प्रतिशिवराय मारले ते. बरोबर. राजे कुठे गेले हे बोलले नाहीत, फितुरी पत्करली नाही म्हणून मारले गेले, म्हणून त्यांची समाधी पूर्वेला. पण दिशाभूल उत्तरेला झाली. इकडे झाली आणि इकडे आणली, आलं का लक्षात? आणि त्यानंतर मग राजांचा पाठलाग होतो ना. बरोबर. तिकडे ते कळालं कसं की तिकडे गेले? कारण मराठ्यांच्याकडे किल्ला कोणता हे माहिती काढली ना त्यांनी. विशाळगड जवळचा किल्ला विशाळगड, तिकडेच जाणार. बरोबर. त्यामुळे तिथेच जाणार ना. त्यामुळे त्याने घोडदळ घेऊन पाठलाग केला.
हा. आणि मग जिथं फौज आपली गाठली ती खिंड ना, खिंड आणि मग तिथं बाजीप्रभूंनी युद्ध सुरू केलं. पावन केली. हा, तर राजे विशाळगडाकडे जात होते. हम्म. कशाला? तोफेचा इशारा द्या, तोफेचा इशारा ज्यानं की द्या. आपली फौज परतेल. हा. पण पुढे गेल्यावर समजलं की विशाळगडला पण वेढा आहे ना, विशाळगडला पण वेळा त्यामुळे तो सुद्धा वेढा फोडावा लागला. हो. म्हणजे जो अडथळा आला तो त्या सुरव्यांचा आला. सुरव्यांनी लावला होता ना होय, होय, विशाळगडाला होय, वेढा. होय, होय. त्यामुळे त्यांचा अडथळा आला. हम्म. आणि मग राजे विशाळगडावर गेले, तोफेचा इशारा दिला, बाजीप्रभूंनी ऐकला हम्म. आणि प्राण जितके नाही जितकं शरीरात प्राण आहेत तितका युद्धाला लावले. हम्म. पण जास्त वेळ रोखू शकले नाहीत. थोड्या वेळानंतर पूर्ण फौज धारातीर्थ पडली आणि मग मसूद विशाळगडाकडे गेला. विशाळगडाकडे आला. पण विशाळगडावर जात्या वेळेस त्याची पण संख्या कमी झाली ना, हा. त्यामुळे तो विशाळगड चढू शकला नाही. त्यामुळे आक्रमण करून त्याला माघारी फिरवलं. पण मसूद माघारी फिरला. हम्म. मावळे म्हटले की मसूद माघारी फिरला कमजोर झाल्यामुळे, हम्म. पण तो ऐकणारा नाहीये. हम्म. आणखीन फौज घेऊन येईल, हा. त्यामुळे राजांना ठेवणे योग्य नाही. म्हणून राजांना परत घेतलं आणि विशाळगडाच्या पुढे जो माच्याचा डोंगर आहे हम्म. तिथं जी गुफा आहे हम्म. त्या गुफेत ठेवलं. जरी मसूद आला हम्म. तरी विशाळगडच माहित आहे त्याला, ती गुफा नाही माहिती झाली. गुफा नाही ना माहित. त्यामुळे राजे सेफ. अच्छा. म्हणजे राजे विशाळगडावर थांबले का सांगा? नाही थांबले. नाही ना. हा, मग त्यामुळे राजे पुढे ते गेले. विशाळगडावर गेले, तोफेचा इशारा दिला, त्याच्यानंतर ते तिथून पण निघाले हा, आणि तिथून पुढे गेले. हो, हा, असं झालं ते. त्यामुळे माच्याचा डोंगर आहे ना पुढे 4 किलोमीटर, तिथं राजे थांबले. वाचलं तुम्ही की कसं? वाचलंय का तुम्ही? एक नाही. समुद्री डोंगर. रत्नागिरी. अच्छा. तो डोंगर बरं का आणि हा वारणा इकडं. अच्छा. आणि इकडे आल्यामुळे ही फौज इकडे आली ना डायव्हर्ट, त्यामुळे ती मोकळी, त्याचा फायदा तिकडे. त्या डोंगरावर चढले, तर डोंगरावर चढले. चढले. हो, डोंगर धावले. आपण मैदानातून धावत नव्हतो, हे लक्षात ठेवा. हा. आपण डोंगरातून धावत होतो. आपली ताकद डोंगरात आहे, मैदानात नाही. त्यामुळे ओपन स्पेस वरती आपण जिंकू नाही नाही शकत. नाही नाही. त्याचा वेळा वे टू विशाळगड. इकडे पहिला जनावर वगैरे पण असायची. आहेत की आता आता पण आहे? त्यावेळेच कुठं, आता काय की ते माझं हे कुठे आहे? एवढं नाही घेतलं मी. खाडी कुठे आहे? 12 जुलैला गेले बरं का इथून. अच्छा. काय म्हणलं? 12 जुलैला गेली. 12 जुलैच्या रात्री गेले बोललो ना मी. हा हा हा. इथून बाहेर पडले. त्यामुळे अजून सुद्धा चालत जातात. 2 दिवस लागतात चालत. ते इथून चालत जातात. हो हो, विशाळगड पर्यंत जातात. म्हणजे 12 जुलैलाच निघतात. होय होय, मुख्य दिवस आहे ना तो. अच्छा. पन्हाळा, मसाई पठार. असं नाही जायला किती वेळ लागतो काय विशाळगड इथून? असं जायलाच की 2 दिवस लागतात. 2 दिवस. होय, चालत जायचं. हो. हा. हे ट्रेक आहे पूर्ण म्हणजे असं. हा, ट्रेक म्हणून. मसाई पठाराच्या पलीकडे गावे आहेत, अच्छा. तिथं वस्ती करायची. हे बघ इकडे. हा स्मारक आहे, दिंडी दरवाजाचा हा स्मारक आहे. पावनखिंड बघितलाय ना, हा, हा. आता हा स्मारक आहे तो बघा. इकडून बाहेर पडली, मसाई पठाराकडे गेली ना पालखी. तिची शूटिंग झालंय का त्या पिक्चरचं? होय. हा? होय. पावनखिंडीचं झालंय ना तिथे, होय. कारण त्या वरती पण 3 दरवाजामध्ये ते गाणं झालेलं आहे त्यांचं, त्यांनी केलं. आणि हा हे बघितल्यासारखं होय आहे होय, हेच की मार्ग है ना, हे बघितलेलं आहे त्याच्यामध्ये. पावनखिंड पिक्चर बघितलाय ना. हा हा हा. पण त्यांनी तिथे समोर पण हे ठेवले होते ना, खाली पण एक तिथे जेव्हा शिवाकाशी यांची पालखी पकडली तिथेपर्यंत तर मुघल पोहोचले होते ना. त्यांची पालखी सापडली ना, पाठलाग करते. हा हा. पाटला चकमक म्हणतात त्याला. इथून तर पालखीनीच गेले ना, होय, पालखीनेच गेले. आणि ते मसाई पठारापर्यंत पालखीने गेले, तिथून पुढे पायी. पठाराच्या पुढे पायी, कारण भोई थकले ना, हा. त्यामुळे तिकडून पुढं पायी गेले. दिंडी दरवाजा बरं का, सिक्रेट डोर.
सदर सदर राईटला इथं येणार जनता आणि इथून राजे न्याय निवाडा करणार. शेवट सदर केला ना संभाजी राजांनी, तो हा परिचय. आणि मग इकडून राजे संगमेश्वरला गेले. आणि ते बघा नायकिनी तर सध्या सुटलेलं, त्याचा वापर नाही ना केला. मराठ्यांच्या राजवटीत वापर नाही झाला, कारण नाच गाणे चालायचे तिथे. आदिलशाहीच्या राजवटीत मनोरंजन चालायचं ना, ते तिथं चालायचं. समोर पटलेली आहे, दुरावस्थेत आहे. तिथूनच जाणार आहे. हा, त्या रोडला जाणार आहे ना तू. चला, धन्यवाद. तू